उतर ना. सांगितलं कोण नाही गाडी थांबवली म्हणून. तेव्हा हेच भेटायला पाहिजे होती मले. समजलं ना, मॅच व्हायला पाहिजे असा नवरा भेटायला पाहिजे होता का मला. माझ्या बाबा पण विचार करत असाल, देवा कसा नवरा दिला, महिना नाही होत तर द्या 10,000 द्या 20,000. माझ्या बाबा पण विचार करत असल, पोरीने नवरा करून दिला की कर्ज वसूल करणारा गुंडा करून दिला म्हणून. अव एकदा फक्त बँकेची ऑर्डर येऊ दे, मग पाय तुले बी पोचतो त्या बाबाले बी पोचतो. पाहिजे कोणी ऐकन. दुसऱ्याच्या वर्षावर खाणारा माणूस तो काय कोणाला खाऊ देईल. दुसऱ्याच्या वर्षावर म्हणजे 50-50 हजाराची मदत काय केली त्या बापांना, तर माझी पुरी इज्जत काढून राहिली तू. हा जाऊन पाय ना, माझ्यासारखा पोरगा तरी भेटाल का तुला. तो काय नुसतं बोलायला लावता, गावभर उचापट करता आणि अंग लोटायला की मला समोर घालता. आणि मग काय बापाची पैसे वैत टाकली मी तुमच्या या स्वभावाला, कावली मी आहे तुमच्या स्वभावाले. आता एक पैसा नाही आणन मी, त्याच्यानंतर एक पैसा नाही मागायचा मग. कोण जिंदगीचा सत्यानाश करतो. माझ्याकडे पाय, तुझ्याकडे पाय जरासं. हा कशी 20 लाखात ऑर्डर भेटू राहिली तर पाय ना. नवऱ्याचं चांगलं झालं पावत नाही का तुले. अव जवळ माणसाले सासऱ्याला हात पसरवणं चांगलं नाही वाटत. इज्जत जाते ना. तुमची इज्जत सांभाळ. इज्जत गेली काय म्हणते बाबा मला. काही नाही म्हणत बाप पुरीले. तसंही ते 5 एकर शेत तुझ्याच नावाचं होतं ना. आज देणं काय उद्या देणं काय. तू फक्त आता मी साधते. कोणत्या तोंडानं मागू मी 5 एकर. तुम्हीच मागा. अव मला मागायला काही नाही आहे. मी मागान तर तुझ्या नवऱ्याची इज्जत जाय. आवडन का तुले. इज्जत तवाच भेटते जेव्हा माणूस स्वतःच्या बलबुत्यावर काहीतरी करून दाखव. बापाले पैसा माग म्हटलं का झालं याचं सुरू प्रवचन. हा मी एवढा तुला सांभाळतो तेव्हा नाही तुला दिसत. ते पाय तू तुझ्या बाप येऊन राहिला. जरा चांगलं तोंड ठेव, नाही तर तुझ्या बाप समजून मी मारलं तुले. हाच जराशी चल. मामाजी पाया पडतो. ते ना मामाजीला दे ना पुरणाच्या पोळ्या. मला माहिती त्या केल्या म्हणून दे. नाही आता नाही खात मी, नंतर खाईन. थोड्या वेळानं खाईन. त्याच केल्या ना. हो नंतर खाईन. हो इनच केला. मस्त करत ते बाबा. स्टेट बँकेची ऑर्डर आणि ते पण 20 लाख रुपये मागून राहिले. अभिनंदन. 20 लाख रुपये मागून राहिले म्हटलं. 20 लाख. हो मामाजी तसं तुम्ही इले 5 एकर शेत देऊन राहिले होते की नाही. हा ते उद्या देणं काय आज देणं काय आता देऊन द्या. मी गिराईक पाहिला वावरासाठी 4-25 करू मग सौदा. बोलव गिराईकाला. बाबा नसून जमत ना तर राहू द्या. तुझ्याच मनात नाही नव. एवढ्या दिवसाचं तुझ्या मागं लागलो. मला माहिती आहे तू अशीच बोलणार होती म्हणून. जाऊ दे तेव्हा ना अशी बायको कोणालाच द्या. चाललो मी. आईची आठवण येऊन राहिली मला. मलाही लय आठवण येऊन राहिली आता. हे भाव बोलावून मलाही आता असं उंडरल्यासारखं नवरा तिला म्हणे करू. आता आपल्याला सांभाळायला लागेल. बरोबर. चल सांभाळू त्याला आता. मी काय म्हणतो गुरुवारी मी फोन करतो. आत्या पिकाने सगळे घेऊन जातो. करून टाकू त्याचं बँकेतून नाव. हा हॅलो शिला बोल. हॅलो. अगं चारू आली आहे मी इथे. आली ते इंडिया. पुण्याचा फ्लॅट विकायचं होता आणि कोकणातलं फार्म हाऊस ते झालं त्याचं. पुण्याच्या फ्लॅटचं व्हायचं आहे. चालू आहे. अगं आम्ही ठरवलं सिंगापूरला स्थायिक व्हायचं. नाही ते बरोबर आहे म्हणा. अगं मी तुला याच्यासाठी फोन केला. इथे आलीच आहे तर आपण सदाशी बोलून घेऊ ना. आपल्या शेतीच्या हिशेवाटण्या करून घेऊ. वाटणे. अगं तू वाटण्या म्हणते. अगं वाटण्या करायच्या नाही तर काय. किती वर्ष झाले पिकावर पीक घेतो, तिकडे मजा मारतो. आपल्याला एक खडकू फेकून मारत नाही. ते जाऊ दे ग, पण एक फोन सुद्धा करत नाही. अगं वहिनीच्या आजाराला पैसा लाभला. अगं त्याच्या बायकोला मरून 3-4 वर्ष झाले. त्याचं रडगाणं संपतच नाही. त्याचा स्वभावच तसा आहे ना. तू किती कदर करशील त्याच्यावरती. पोरीचं लग्न केलं म्हणे तर जावई फुकट्याचं आहे. अगं त्यांनीच सांगितलं मला.
मी काही तिथे पाहायला गेले होते का? दादा सांगत होता. वडलोपार्गीची जमीन आहे, बाबांनी किती यांनी सांभाळली. आपल्याला माहित आहे ना, आपण लहानाचं मोठं तिथेच झालो ना. आता आपण नाही बघायचं तर काय करणार आहे? तो तर एखाद दिवशी घालून देईन कोणाच्या घशात. ती बरोबर आहे. आणि सदानी आतापर्यंत काय केलं? बाबांनी कमावलं आणि त्यांनी विकू विकू खाल्लं. जावई तसाच आहे त्याचा निडंग्या. जाऊ दे ना. आणि तू काही जाऊ दे म्हणते ग? तुला केव्हाही पाहन तर आपण फोन करून सांगितलं की आपलंच सांगते. मी काय म्हणते हे पहिले ऐक आणि विचार कर याच्यावर. राजकारण करतं म्हणते ना, राजकारणातल्या बाया अशा असतात का तुझ्यासारख्या? त्या किती चंट असतात. आणि तू काय माहिती, घर बाहेरची नाही ना धड घरातली नाही. काय राजकारण करते ग तू? आणि त्याच्या बायकोने आई बाबांचं काहीच नाही केलं, तुला आठवत नाही का? आणि ती मेली तर तिच्या कर्माने मेली ग ती. जाऊ दे, मोठी मला म्हणून राहिली ताई तू तिच्याबद्दल बोलू नको, ताई तू तिच्याबद्दल बोलू नको. अगं तिचं कर्म होतं ते तसं. त्याच्या बायकोनी आईचं सगळं 50 तोळे सोनं कुठे गायब केलं आणि कुठे नाही. माहेरी घेऊन गेली काय माहिती बिचारी. एक तरी दागिना दिला काय तुला? 5 तोळ्याचा चपलाकंठी घेतला होता ना तू. अगं तू म्हणते आईचा 5 तोळ्याचा हार दिला. अगं मी आईची आठवण म्हणून घेतला ग तो. तुला एवढंही कळत नाही का? तो एवढं सगळं लुबाडून राहिला, एक देऊन नाही राहिला. सांग त्याला हिसे वाटणा कर म्हणून. ताई आली आहे इथे, तू सांगते की मी त्याला फोन करून सांगू? हे बा, मी आता तुझ्याशी जेवढं बोलली ना, त्याला आत्ताच फोन कर आणि त्याला सांग ताई चिडली म्हणून. आणि तो काय म्हणतो ना, मला लगेच फोन करून सांग. तू फोन ठेव, मी करते. ठेव फोन. मामा मामा आईला सोडला आईले. मी काय म्हणतो, मी जे म्हणून ठेस. मले वावर पाहिजे म्हणजे पाहिजे. तू त्याच्या बोलण्यात येशील मग. मी पहिले सांगून दूर आलो हा. आणि त्याचा तो जवळ आहे, तो त्याला खाऊन राहिला पैशानं. त्याला खाऊ देतात मले मग काही म्हणले पाहिजे काही पैसे हा. त्याच्या बोलण्यात येशील तू. त्याच्या हवाले करून येशील पूर्व म्हणले पाहिजे काय? अरे थांब ना जरासा. बहीण भावाचा हिस्सा आहे, तू काय मला म्हणतात बोलून राहिला? नाही मला पैशाचे मतलब आहे. तुम्ही बहीण मग बघा तिकडे. मला काय सांगू नका, पहिले सांगू राहिलो मी. हा पहिलेच सांगून राहिला तर तू. हा ते म्हणले जमत ऐकत जा ना जरासा. नाही ऐकत जात मी. मला आता कोणत्या दोस्ताचा फोन आला का? हा मग आता आता कुठे चालला? चाललो. अरे तुला सांगतो, फालतू त्या पोरी बिरीच्या खानगाळ्यात पडू नको. बाहेरचं वातावरण पाय कसं आहे तर. नाही मी चांगला राहतो. तू त्याच्या बोलण्यात दोघं बघ. चाललो मी. चाललं म्हणजे वावराचा जर ते हिस्सा घेतला नाही तर तू माही नाही, मी त्या पोरगानी. मला काय सांगू नको तिकडे. हा तू जायला येत नाही. मी तू जर पैसे नाही घ्यायचे तुला इथं ठेवून दे. तुम्ही मला सांगू नको. इथंच राह, तिथं झोप, इथंच राह काही कर. म्हणजे बरं आहे तू. हा बरंच आहे. पैसे असा तू घरी आहे ना तर इथंच राह. तू त्या मामाला इथंच राह. असं पोरग पाहिजे. हा ते जमत नाही आपल्या. हा चाललो मी. पाहतो बरोबर राहतो तिकडे. तिकडे पाहतो पहिले. तिकडे ते पैसे पाहायचं. पैसे आहे ना जाऊ दे मग तिथंच राह. कधी आली तू? आता जीवनच राहिली. ऊन पाय ना केवढा आहे. हा जराशी काळजी घेत जा स्वतःची. दिवसभर काम करत राहतं. चल सावलीत बसून बोल. हा चल. बस. उन्हाने असं परेशान होऊन गेलं. निरा वावरात गेलं की तापून राहिलं ना. दिवसेंदिवस जास्तच तापून राहिले. पण ते असं तडकाफडकी काय नाही वाटण्या करायचा निर्णय घेतला तू. कोण म्हटलं तुला? अहो ते शिलाबाई मरमर करून राहिली ना. निरा दिवसातून 10 वेळा फोन करते. मला परेशान करून टाकलं. आणि त्यात माय जावई किंवा रमाकांत म्हणे त्याला बँकेची ऑर्डर देतो 20 लाख रुपयात. त्याच्यासाठी माय जवाई मला म्हणतो 20 लाख रुपये द्या आता वावर विकून. एक तर ते शिलाबाई म्हणते वावर विका. त्यात माय जवाई माय पाठीमागे लागला. परेशान करून टाकलं मला तुम्ही लोकांना. तुझ्या जवळ तो 10वा वर्ग नापास चपराशाच्या नोकरीसाठी हरकून राहिला. मी काय म्हटलं त्याला मुक्त विद्यापीठाची डिग्री घे, IAS ची ऑर्डर देतो ना. पण घबरावून राहिला ना तो. अहो त्याला IAS जमलं तर पाहिजे, झपलं तर पाहिजे. IAS म्हणजे काय खायचं काम आहे काय? कमदिमा काय ना तो झपलं पाहिजे त्याला. झपाचं काय आहे? काम हाताखालच्या लोकांच्याकडून करून घ्यायला लागते. पण मंत्र्याने काय आहे? पैसा कमावून द्यायला लागते.
हा स्वतः करायला लागते का काही काम? पण जाऊ दे बाबा, IAS ची नोकरी 4 चौघात करणं बरोबर नाही गोष्टी. आणि ती शिला काय म्हणे, कधी येतो म्हणे बस शिला? येऊनच राहिली असं ना, आता येतच असत. निरा मरमर करत राहायचं पैशासाठी. एवढ्या दिवस म्हणे वावरात पीक घेतलं ना त्याचे पैसे द्या म्हणे. आता सांग, घरातही वाटणी मागून राहिली, वावरातही हिस्सा मागून राहिली, एवढं परेशान करून राहिलं. हिच्या पै मला फक्त हार्ट अटॅक यायचा राहिला. आता सांग, मी जर गेलो तर माझ्या घराचं कसं होईल? चंद्रकलासाठी इले, चंद्रकला बिमार होते तेव्हा इले पैसे मागितलं तर तेव्हा हिनं मला कवडी नाही दिली, आणि आता वावरात हिस्सा मागून राहिली. एवढं बहिणीसारखी तर बिलकुल नाही वाटत. निरा बहिणीच्या पलीकडे म्हणजे दुश्मनासारखं काम झालं आहे तिचं. निरा आता परेशान करून राहिली मला. आता तुला सांगतो, तिने जर आपण हा 10 एकराचा हिस्सा दिला ना त्या, तर ते बहीण भावाची ओळख आहे अहो तिला भाऊ बहीण समजतच नाही ना. समजलं असतं तर या लेवलवर आली असती काय? ते समजत नाही म्हणून तर हे असे ताल करून राहिली. असे समजत नशील तर काय, पण तिला एक म्हणा, सुख दुःखात बहीण भाऊच कामाचे येतात ना. हा? बरोबर आहे. आता सुखात आहे म्हणून तिला कोणाची गरज नाही वाटत, पण दुःखाच्या वेळेस आपलेच माणसं असते ना. रडाले तर आपल्याच माणसाचा खांदा लागते ना. अहो तू कशी समजूतदारीच्या गोष्टी करतो? तुम्हाला लहान बहिणीसारखी वाटतं. समजूतदारीच्या गोष्टी करतं ते तर मला समजूतदारीच्या काय, लहान भाऊ म्हणून तिनं मला आजपर्यंत कधीच समजूतदारीच्या गोष्टी नाही राहिल्या. संबंधही नाही ठेवत, फक्त पैसे मागायला येऊन राहिली. काय? हिस्सा दे बस, संपला विषय. अरे असे असते काय बहीण भावाचे नाते? याले म्हणते काय नाते? नाते आता मला शिकवा लागेल काय? लहान मी आहे ना, मोठी ते आहे ना, मला शिकवा लागेल काय तिले नाते? कायच करायचं, नुसतं पैसा पैसा पैसाच करते ना ते. हा, श्रीमंत आहे म्हणून ठीक आहे, आपण गरीब आहे दोघं बहीण भाऊ, पण कधी बहीण मोठ्या बहिणीसारखी कधी वागतच नाही ना ते आपल्यासोबत. हा, तेच ना, मी तेच तर म्हणून राहिलो. मग आता कधी मोठ्या बहिणीचं कधी तर कर्तव्य निभव म्हणा. निरा काय निरा पैसाच पाहिजे काय? लहान भाऊ बहिणीला कधी मायेनं कधी जवळ घेतलं, कधी 2 गोष्टी सांगितल्या, कधीच तर नाही करत. आता नवरा एवढा अमेरिकेत नोकरी करते, हा, पोरगी स्वित्झर्लंडले बरोबर आहे, आहे. पोरगा सिंगापुरात आहे. हा, आणि हिला पैशाचं काय काम आहे? एवढं नुसतं खोऱ्यानं पैसा सोडून राहिली ना. अहो तिच्या पोरानं सिंगापूरला फ्लॅट घेतला म्हणे, तर त्याचे काहीतरी फ्लॅटचे पैसे राहिले तर ते भरायचे आहे. तर आता हे माया पाठीमागे लागली की बँकेत माया वाटणीचे वावर विक 10 एकर, त्याचे पैसे मला देऊन मग बँकेत भरतो आणि त्या सिंगापूरच्यासाठी फ्लॅट घेतो म्हणते. आता पोऱ्याचं एवढे आता इस्टेट असूनही आता सिंगापूरसाठी कायले घ्या लागते? इकडे मले चढे लावले माया याच्यासाठी, हे नाही मले वावरातला हिस्सा मागून राहिली. ते मी काय करू मग? साऱ्याला विकटाक करून मी काय तसंच राहू काय? मग सगळं देऊन देऊ आणि मी तसंच बसू? सारं एकटाक कर म्हणा, सारं जमा कर म्हणा, त्या स्विस बँकेत भर म्हणा पैसे. तिला आपली कदरच नाहीये ना दोघं बहीण भावाची. परेशान कधी झालोय मोठी मी बहीण सगळं. म्हणून तिनं कधी प्रेमानं खांद्यावर हात नाही ठेवला, कधी प्रेमानं वागली नाही आपल्यासोबत. नुसतं पैसा 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 करत राहते. तेच हा, ना. कोण मला सारं खोऱ्यानं पैसा सारं जमा कर म्हणा, घेऊन जा मला तिकडे. काय बोलायला लावता? आता बोलण्याच्या पलीकडे गेलेलं आहे सारं. मला तर काही सुचून नाही राहिलं. निरा असं वाटते कुठंतरी निघून जाव, हे पाहिजेच नाही या गोष्टी. काय करावं काही समजतच नाही. एवढी बहीण आहे म्हणते, नुसती पैसा पैसाच करते ना. पैसा वरती घेऊन जाणार आहे काय माहित बांधून. बरं जाऊ दे, आली वाटते ते, जातो मी आणाल ते. जाऊ दे, तू जाऊ नको, बशीतच घेईन ते आपले. अहो नाही येत ना ते, नाही उतरत ना गाडीतून ते, मला जा लागणार जाऊ दे लय ना. आगाऊ आहे ते. अरे आता एखाद्या मंत्र्यासारखी येते आणि मंत्र्यासारखी जाते. तिला बहीण भावाच्या जवळ कधी प्रेमानं येते का ती? बरं तू बस, शांतते नाही, ना मी अहो नाही, तू बस, तू बस. आणतो ना मी. तू बस. अहो नाही येणार नाही ना नाही, ते. तू बस. ते इथं आली म्हणजे झालं ना. बरोबर. जा, मीच जातो तिला आणाले, तू ठीक आहे, बस. जा हा? तू. हो, हो. घेऊन येतो तिले. ठीक आहे, ये लवकर लवकर ये. हो हो. तू एकदम बिलकुल एमामध्ये नाही दिसून राहिली. आता बॉलिवूडला टक्कर याई वयात. मग म्हातारा व्हायचंच कोणाला आहे? बरं सांग, कसा झाला प्रवास? अगं काय सांगू तुला, किती खड्डे. अगं माझे हाडं खिडखिडे झाले. आणि तुला सांगू का, इतकं माझं अंग दुखायला लागलं ग. थकून गेले बाई मी या प्रवासाने. हे स्पेस टेक्नॉलॉजीचे रस्ते आहेत. स्पेस टेक्नॉलॉजी? हो, तुला माहित नाही काय? अशा गाड्या नाही चालत रस्त्यावर. ऑडीपेक्षा मोठ्या गाड्या पाहिजे. ते तुला माहित आहे का? पंख असणाऱ्या गाड्या. खड्डा आला का पटकन उडालं, खड्डा आला का पटकन उडालं. आता पुढच्या वेळी येशील ना तर तशाच गाडी आणतो. हे अशी गाडी चालते का आमच्या रस्त्यावर? हा दोष रस्त्याचा नाहीये, हा दोष या गाडीचा आहे. आणि जे हाडं दुखून राहिले ना तुझे गाडीच्या दुखून राहिले. आमच्या रस्त्याचा दोष नाही आहे तो. आता याच्या पुढे तशी गाडी आणजो, समजलं?
तुझं पोरगं कुठे काय करते ग? माझा पोरगा नोकरीवर लागला 3 वर्ष झाले. कोणी? तो मंत्र्याचा पीए आहे ना तो. 10वी पास झाला आहे. हा, मंत्र्याचा पीए आहे तो. IAS असं लागतं, त्याच्याशिवाय PA होत नाही. हा, देशी पीए आहे तो. म्हणजे असं अहो तू तर बस तू तिकडे फॉरेन मध्ये राहिली तर तुला देशी तेच समजते. मग कोणता आहे बाबा देशी? मंत्र्याचं काम करते सगळं. वर्षासाठी 3 ते 5 करोड कमावते, कधी कधी 10 करोड कमावते. 5 हे किती आहेत माहित आहे ना? 5 करोड म्हणते ना तू. ते कधी कधी 10 करोड कमावते. आणि मग टॅक्स तर खूप लागत असेल ग. टॅक्स भरायला बी कमी आहे. तू कोणत्या मंत्र्यांना टॅक्स नाही भरू देस, स्वतःही नाही भरत. सगळे 2 नंबरचे कामं करते. बरं आम्ही तर कितलाला टॅक्स भरतो बाई. टॅक्स भरू थंडगार झालं. थांब मी खाली येते. पण वकिलाचं बघणं. वकील येईल ना अर्ध्या तासाने येईल ना. हो का? मग आपण इथेच बोलायचं का? उतर ना खाली. का तिथूनच बोलतं माझ्यासोबत. चल ना. हिस्से वाटे पाहिजे ना तुले. नाही तू टॅक्सचं काय म्हणत होती? टॅक्सचं काय तू सांगतो ना माझ्या पोरगं तर तुला असे सल्ले देईल का तू हपचकच होऊन जाशील. तुला सांगते माझ्या पोरगं 10वा वर्ग नापास आहे, पण CA लोकांनी शिकवते माझ्या पोरगं. त्याचे ट्रेनिंग घेते. हा ये ना तू. काय ते वकिलाची वेळ तरी द्यायची होती. ये. काय ग चुकती येऊ नाही इथे खायला होतो बाई. छत्री माझ्या डोक्यावर ठेवणं जराशी. आता इंडियात आली ना तर उन्हाची सवय कर. जन्म इथलाच आहे ना तुझा. हा? ते सगळं ठीक आहे, पण आपण म्हणतो ना सवय तशी सवय लागली आहे. तर या सदानी त्याला वेळ नव्हती द्यायला पाहिजे काय? बरोबर मी इतक्या लांबून आली पुण्यावरनं, समजायला नाही पाहिजे काय? अकलेचा कांदा आहे ना हा आधीपासून. बाबालाही असाच त्रास व्हायचा. तू लहान होती, तुला माहित नाही याच्या गोष्टी. अगं म्हणून मला हा आवडत नाही असा वागतो ना. भाऊ आहे ना पण तो आपला. कसाही असला तरी भाऊ आहे. हे कधी समजीन तुले? अक्कल वाटायच्या वेळेस आपण दोघी समोर होतो का? हा कुठे गेला होता? भाऊ आहे तर. पण तू मोठी बहीण आहे ना. हा असं केल्यानं होते काय? येईल आपला वकील, अर्धा तास उशीर लागेल. काय फरक पडून राहिला? बडबडे कोणाचं ऐकून घे ना. थोडीशी ऐकतच नाही. त्याचीच बाजू घेऊन राहिले, त्याचीच बाजू घेऊन राहिले. मी कोणाचीच बाजू नाही घेऊन राहिली ना. तूही घेऊन राहिली ना सदा दादाची घेऊन राहिली. हा हे घे टोपी आणि सांभाळ. याची बाजू घेते, त्याची बाजू घेते. तुला चांगल्यानं समजावून सांगून राहिली ना. तू तर ऐकतच नाही ना. बरं ते जाऊ दे. तुझं पोरगं टॅक्स कसं कमी करते? टॅक्स या देशी CAच्या समोर मोठे मोठे CA फेलाय. आजकाल भारतात शिकल्या सवरल्याचे डोकसच नाही चालून राहिलं ना. हे देशी पोट्टे समोर हे समाजकारण, राजकारण, अर्थकारण सगळ्या याच्यात येणं क्रांती आणली आहे देशी पोट्टेनं. हा डॉक्टरले म्हणते बाजूला राय, आम्ही पैसे कमवून देतो. शिक्षण तर असं महाग केलं का बस ज्याचं नाव ते. तिकडे म्हणतात ना सिंगापूर, आमच्या तिकडे अमेरिकेला म्हणतात ना इंडियामध्ये गोंधळ असतो, इंडियामध्ये असं असते, राजकारण असते. हे असं राजकारण नाहीये आमच्या इथं. आता म्हणतात शिक्षणात पैसा खूप शिक्षण महाग करून टाकलं. कहून आता शिकायची गरज नाही म्हणते पोरायले. का बरं गरज नाहीये? कारण राजकारणात माहितीये का मॅन पॉवर लागते. मोर्चे काढा लागते, रॅल्या काढा लागतात. मग तू सांग पोरं जर शाळेत गेले ते शिकले मग यायच्या रॅल्यात कोण येईन? म्हणून आता माहित आहे का शिक्षणावर खर्च कमी केला भारतात. तसंच शिक्षण महाग केलं म्हणजे आता पोरं शिकतीनच नाही आपल्या भारतातले. असं आहे ते. आणि ह्या देशी पोट्टे समोर कोणाचं डोकं काही चालत नाही. शिकल्या समोरलं तर भारतात डोकंच नाही चालून राहिलं. अगं पण 10वी नापास पोरग तुझं ते तू म्हणतो मंत्र्याचा PA आहे. येते नवलच आहे. इंडियात काय ऐकायला मिळून आणि काय नाही. आमचा इंडिया मेरा देश महान आहे. तू टेन्शन नको घेऊ. बरं मग ते माझ्या टॅक्सचं कसं? मलाही त्याच्याशी बोलायचं आहे. माझ्या पोरग तर तुला माहिती काय 51 फंडे देणार आहे.
2-4 कंपन्या काढजो म्हणजो काय सारे पैसे जमा कर, इकडून तिकडून पैसे जमा कर, सारे पैसे जमा झाले का मग स्विस बँकेत जाऊन जमा करून टाकजो. आता तुला सांगतो, एका आमच्या भारतात एक लग्न झालं, 5,000 करोड लागले त्या लग्नाले. आता तुझ्यासारखेले तर 100 करोड तर कुठंच गेले नाहीये. तुला सांगतो, माझ्या पोरगं सारे फंडे देते तुले. तुझं काही आधार कार्ड आहे काय? लाडकी बहीण योजनेच्या याच्यात नाव टाकून देतो तुझं. हे कोणती लाडकी बहीण आहे? भाऊ आले बहीण लाडकीच नाहीये. तू इथून कुठं आणली लाडकी बहीण? अरे तुला सांगतो ना, पैसे भेटून राहिले, ते पेट्रोल निघते गाडीचं. तू आधार कार्ड आहे काय? झेरॉक्स असेल तर देऊन देजो, नाव टाकून देतो. हे असं ऐकायला मिळते इंडियात. नाही ना, तुला सांगतो ना, तुझे नाव टाकलं, कोणाला माहित होते तू इथं राहते का तिथं राहतं, तर मला आधार कार्ड देजो, म्हणजे मी तुझे नाव टाकून देतो, फॉर्म भरून टाकतो. तुझे पेट्रोल निघून जाते, पेट्रोलचे पैसे निघते ना तुझे. त्याच्यातच वेळ घालवत नाही सगळा, घरात नको लावत जाऊ. अरे माय पोरग तुला लय फंडे सांगते ना, तू 51 फंडे सांगते तुझे माय पोरग तुले, तू फक्त ऐकत जा. हा सांगतो, खरी गोष्ट आहे, तू एक आईच आहे ते, पण 10वी नापास पोरग जर मला इतकं सांगत असेल तर आता याला काय म्हणा. आता तुला सांगतो मी, तू फक्त ऐकत एक ऐक तू, मी सांगतो तुला. नाही ना. चारू चल लवकर, तो वकील वाट पाहून राहिला. अरे थांब ना, बोलू दे ना मला. मग ते काय इन्कम टॅक्स कसं सांगन तो मला? तो बरोबर सांगते तुला. हा तू म्हणते पण त्याला लवकर बोलव. मी त्याच्याशी बोलल्याशिवाय माझा विश्वास बसणार नाही. तुझं ते 10वी नापास पोरगण किती कौतुक करून राहिले, मला भेटू दे पहिले त्याला. हा, ते इन्कम टॅक्स काय आहे तुम्हाला? बरं ठीक आहे, तुला सांगतो परेशान मी. झालो बरं मी चल, आम्ही. पहिले तो वकील आला म्हणते, चल. चारू ओळखलं काय? सुधाकर आहे ना, माझ्या लहानपणचा मित्र. ओळखलं नाही का? ताई नमस्कार. जिगरी माहित आहे ना. अरे नेहमी तुमच्याबद्दल सांगत राहते, मैचारू ताई अशी, मैशिलाबाई अशी, माझ्या बहिणी बापा जगात 1 नंबर बहिणी आहे म्हणते. माझ्या बहिणीच नाही त्याले, नुसतं तुमचं कौतुक सांगत राहते आम्हाला. हे बघा, वाटणीचे कागदपत्र मी तयार केलेले आहेत. मी सदाचा वकील आहे, सदानी मला सांगितलंय त्याप्रमाणे मी सर्व इन्स्ट्रक्शन सदाचे आहेत, त्याप्रमाणे मी कागदपत्र तयार केलेले आहे. बघून घ्या, वाचून घ्या आणि सह्या करा. मला लवकर कोर्टात जायचं आहे, मग मी वेळ नाही आहे मला. तुम्ही हे वाचून घ्या पटापट, हे घ्या. अगं, तुझ्या लग्नाच्या वेळेस ना मी पॅरिसला होते ग बेटा, सॉरी येऊ नाही शकले. अच्छा actually. चारू लुकिंग कधी आओ, पाया पडेल. अहो, मी फक्त देवाच्या आणि आई बाबाच्याच पाया पडतो. त्याने ऑर्डर नशील पाहिजे, तुम्हाला मीच देऊन राहिली ऑर्डर. पण मोठ्या माणसाच्या पाया पडल्यानं माणूस लहान नसते बनत, मोठाच बनत असते. अहो आत्या, मी मजाक करून राहिलो होतो ना, पाया पडतो. तू कुठं राहायचं? सदूच्या घरी राहतं ना. कोण म्हणते? तिथंच खातं, तिथंच तुझं आमचंच खातं, आम्हाला गोष्टी करतं, तुझ्या पाया पडणं जिवारी येऊन राहिलं. वारे वा. तुमचं कधी खाल्लं? जास्त तू बोलू नको, कारण आम्ही तिकडे जरी असलं तरी आम्हाला इथल्या गोष्टी माहीत होतात, सांगणारे असतातच ना. तुला काय वाटलं? आत्या तिकडे पॅरिसला आहे, सिंगापूरला आहे, आत्याला काही माहीतच नसते. हो मामाजी, मी तुमच्या इथं राहतो काय? कावत तू काही बोल ना. बघून घ्या, वाचून घ्या आणि सह्या करा. मला लवकर कोर्टात जायचंय, मग मी वेळ नाही आहे मला. का ग चारू? बघ बर, का रे सदा? 20 चक्कर जमीन 30 होते ना? अरे सदा, मी तुझ्याशी बोलते. 30 एकर होती ना, तर 10 तुला दिली होती बाबांनी. 20 एकरात तू 3 हिस्से कसे केले? तुम्ही वाचून घ्या ते पहिले, पहा, तुम्हाला पडलं तर करा सही, नाही तर नका करू. सदा वकील आहे, सदा म्हणेल तसे इन्स्ट्रक्शन दिले, त्याप्रमाणे मी कागदपत्र तयार केले. का रे सदा, असं कसं वकील आणलं? सगळं चुकीचं करून ठेवलं, फक्त पानं काळी केले. पानं काळी गेले म्हणजे काय वकील आहे काय? काय काय कागद केले तुम्ही वाचलं का ते? सदानी सांगितल्याप्रमाणे कागदपत्र तयार केले, वाटणी तयार केली मी तशी. तुम्ही काय फॉरेनमध्ये राहता म्हणजे तिथले कागद, इथले कायदे, तिथले कायदे वेगळे वेगळे आहेत. तुम्ही तिथलं हे नका, मला शिकवू नका, तुम्ही मला नका सांगू ते. अरे कागदच कसे केले आहे ना. 20 एकर जमीन, 20 एकरात जमीनतले 3 हिस्से, 3 असे कसे होतात? आम्ही 3 भावंड आहे ना, मग मुलीचा कशाला आला त्याच्यात? एवढी मी परदेशात राहते, सगळे व्यवहार बघते, मला काही फाईल समजत नाही का? तुम्ही काय मला अडाणी समजून राहिले का? 4-4 कंपन्यांची मालकी नाही मी.
हे घे तुमची फाईल. कागद काळे केले म्हणजे काय झालं काय वकिली? त्याला डिग्री लागतं चांगली. हे असे सदानी फुकटात घेऊन येतो. सदा तर माहितच आहे विकू खाणारा माणूस. त्याला जो कोणी भेटलं तो तिकडे रुबाडतोय, तरी तो सुधारला नाही. आम्ही बिना डिग्रीचे वकील नाही आहे. तुमच्या परदेशामध्ये इथले कायदे वेगळे वेगळे आहेत. तुम्हाला सांगतो मी, तुम्ही माझ्यावरती गरम होऊ नका. तुम्ही तुमचं ठरवा आणि मग बोला माझ्याशी. आतापर्यंत विकूच खाल्लं ना सदा तू. पोरीचं लग्नही विकूनच केलं. तू विचारलं का मला, केलं का एक फोन की ताई मी हे असं करतो म्हणून मुलीचं लग्न करतो? मी मुलीला 1 वर्ष माझ्याजवळ सिंगापूरला घेऊन गेली असती. चांगलं माझ्या एखाद्या कंपनीतल्या चांगल्या याच्याशी तिचं लग्न करून दिलं. हे असं धतिंग उभं केलं डोळ्यासमोर. पाहाव तरी वाटते का रे त्याच्याकडे? सकाळचं गुड मॉर्निंग असं निघते तुमच्या तोंडून. काय म्हणावं तुला? लहान राहिला का तू? आता पोरीचा बाप आहे ना, पोरीची जबाबदारी नाही का? सोड ग त्याला, दे सोडून, मी नेते तुला. काय बसली याच्या बरोबर? एक फोन नाही केला का ते मी लग्न करणार आहे की असं आहे की तसं आहे? विचारावं नाही वाटलं तुला? हा, आतापर्यंत आम्हीच पोचलो ना त्याला. आमच्या चिचावर खाऊन राहिला ना. जेव्हा हिशेब मागायला वेळ आलो तेव्हा समजलं की 10 एकर कुठे गेलं आणि काय गेलं, आणि त्याच्यात लगे पोरीचा हिस्सा टाकून दिला. ते कसं समजलं तुला? ते नाही वाटलं की ताई मी असं करून राहिलो? नाही ताई, ते शिलाच म्हणा लागत होतं. तुझ्या एवढी जीवार येते तर स्वतःही फुकटच खाऊ केलं. जावई फुकट्या लेखाचा करून आणला. मग आता आम्ही काय करायचं आयुष्यभर? कधी वर्षाला साडी घेतली नाही, कधी बोलवलं नाही ना, कधी काहीच नाही, की एक फोन नाही. अरे आमची अपेक्षा काय असते? मुलीबाळींना एक फोन करावा, 8 दिवसातून बोलावं. तुझ्याजवळ तर फोनला पैसे नसते. फक्त कागद करून तयार करून ते जमते फक्त. आणि बंटोला सारखं हिंडायचं. हे असे सोपती सर रडू करतं, स्वतःच मस्त जमवतं. अशीच वाढली काय तब्येत? बिना खायची बिना यायची, दुसऱ्याच्या याच्यावर जगायची भल्ली हाऊस. आम्ही तिकडे मरमर करतो. वकील साहेब, सदा नाही सांगणार तुम्हाला, मी सांगतो. वहिनीच्या तब्येतीच्या वेळेस पाण्यासारखा पैसा खर्च झाला. त्या पोरीचं लग्न विकलं त्यानं 10 एकर शेत. कोणासमोर त्याने एका पैशासाठी हात नाही पसरला. चारू, त्यासमोर तर त्याने हात पसरला काय? आणि कोण त्याला मदत केली सांग बरं? मग त्याने विकलं शेत तर काय झालं? आणि तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्ही अशा बोलून राहिले मला आत्ता सांगून राहिला आणि मग सांगून राहिला वगैरे, या गोष्टी बरोबर नाही आहे. त्यावेळेस काय परिस्थिती होती आणि त्याची परिस्थिती काय होती हे मला माहीत आणि त्याला माहीत. वहिनी गेली तेव्हा मी सांभाळलं. आणि तुम्हाला सांगून ठेवतो मी दोघीले, वकील साहेब साऱ्यासमोर मी सांगतो तुम्हाला, माझ्या दोस्ताला कमी जास्त काही झालं ना तर ह्या मी माय पाहून घेईन काय करायचं आहे. तर माझ्या दोस्ताला मी सोडणार नाही, सांगून ठेवतो. मी सुप्रीम कोर्टात जाईन, काही करेल मी, पण मी माझ्या दोस्ताला सोडणार नाही. त्याला त्याचा न्याय करूनच देईन मी. बहिणी असून काही कामाच्या नाही आहे तुम्ही. असं वागणं असते भावासोबत? नाही पटलं मला तुमच्या गोष्टी. सदा तू घाबरू नको, मी आहे त्यासोबत. बाकी कोणाची गरज नाही आपल्याला. चल ग चारू, इथून सगळा मूर्खाचा बाजार आहे इथे. जाऊ दे, बस. हे बघ, तू गरम नको हो, तू शांत राहा फक्त. आणि तुला जर काही पटत नसेल ना तर काय करायचा निर्णय करायचा आपण करू, पण शांत राहा. हे पा, तू मला काही म्हण, मी सही करत नाही. मला माहिती आहे तू आता काहीतरी खुसपट काढून म्हणून. तुम्ही शांत बसा ना. कायले शांत बसू? शिलाबाई, चारूबाई, फक्त एवढ्या वेळेस मला मदत करा. फक्त माझ्या जावयाचं एवढ्या वेळेस करून द्या. बाकी मी तुम्हाला काहीच नाही म्हणणार. तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. म्हैस, शेती सगळं घेऊन घ्या तुम्ही. बाबा, बस झालं लोकांसमोर हात जोडणं. पण आता बस. सांग, तुला हिस्सा नाही भेटला, पैसे नाही भेटले, फक्त मला घटस्फोटच देणार ना? तर दिला तुला घटस्फोट. सरला दादा, माझा भाऊ माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. तुझ्या डोळ्यातले अश्रू नाही पाहू शकत मी. वकील साहेब, माझा जो हिस्सा आहे ना, तो हिस्सा दादाला द्या.
मी माझा हिस्सा सोडते. ताई, त्या हिश्श्यात तुझं आणि दादाचं नाव रे. अगं मी काय पैशासाठी करते का? याच्या स्वभावामुळे देत आहे ना, नाही तर बाकी काही प्रश्न नाही. अगं हा जर चांगला राहिला असता तर मी कशाला घेतलं असतं? आताही काही मला काही कमी आहे का? पण याच्या स्वभावामुळे बघ बरं, विकताक करतो खातो, विकताक करतो खातो म्हणून. नाही तर सदा मी तुला कधीतरी म्हटलं काय पडे एका तरी शब्दानी? हा, अरे आपण तिघं बहीण भाऊ किती लहानपणापासून सोबत राहिलो. हा, आणि असं केल्याने होते का? चारू तू म्हणते ना अगं वरती काय ATM आहे का, इथे सोडून जावं लागते. अगदी बरोबर आहे तुझं. आणि आईचं मन दुखलेलं मला दिसायचं ना, ती कशी करायची तुझ्यासाठी. हा, ते आठवतं म्हणून मी माझी अशी बोलते. हं? दादा, आई बाबा गेल्यानंतर असं वाटलं होतं की ताईने आपल्या डोक्यावर हात ठेवला पाहिजे. आज आपल्याला आपली ताई भेटली. काय अशी वाटली तुम्ही पहिल्यांदाच पाहून आलो. खरंच म्हणजे मला आनंद. आम्ही जगावेगळे बहीण भाऊ आहे. हो हो नक्कीच. हे सिद्धच झालं. चांगली वाटणी अशी वाटणी मी पाहिलीच नाही. किती वर्षांनी भेटलो रे असं. सगळी मायेची माणसं भेटली. लागे नहीं कहीं और, लागे नहीं कहीं और. ला